हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रावणीज हॉबी. आज आपण सांडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत. मिश्र डाळींपासून सांडग्यांची रेसिपी बघणार आहोत आपण. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी त्यासाठी 1 वाटी चणा डाळ घेतली आहे. जवळपास 200 ग्रॅम चणा डाळ आहे. मूग डाळ 400 ग्रॅम आणि उडीद डाळ 100 ग्रॅम. वाटीनी प्रमाण म्हणाल तर 1 वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ आणि 2 वाटी मूग डाळ. हे आता आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही नुसत्या मटकीच्या डाळीचे पण करू शकता किंवा नुसत्या मूग डाळीचे करू शकता. ह्यात मटकीची डाळसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता हे मी छान मिक्स करून घेतलंय. आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचंय. जेव्हा मी हे असं धुते ना, त्यावेळेस मला नेहमी आजीची आठवण येते आणि आजी नेहमी मला सांगायची, की दोन्ही हातांनी चांगलं खसाखसा घासून ते स्वच्छ धुवायचं आणि आजही मी तेच करत आहे. मी दोन्ही हातांनी चांगलं खसाखसा घासून 3 ते 4 पाण्याने मी ही डाळ स्वच्छ धुवून घेत आहे. डाळ मी जवळपास 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. आता पूर्ण रात्रीसाठी आपण भिजत टाकणार आहोत. पूर्ण डाळ डीप होईल एवढं पाणी मी त्यात टाकलंय. पूर्ण एक रात्र ही डाळ भिजली आहे. रात्री मला असं वाटलं की डाळ त्याच्यात फुलून येईल म्हणून मी अजून त्यातलीच डाळ काढून दुसऱ्या एका वाटीत टाकून दिली होती भिजण्यासाठी. डाळ चांगली भिजली आहे. आता पुन्हा मी एक पाण्याने स्वच्छ धुवून घेते ही डाळ आणि एका जाळीत टाकलंय जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. मिक्सरच्या भांड्यात मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घेतले आहेत. ते आता आपण बारीक करून घेऊया. अशा पद्धतीने मी ते बारीक करून घेतलं आणि आता ह्यातच मी मूग डाळ टाकून घेणार आहे. कारण शेवटी आपण त्याच्यात मूग डाळ मिक्स करतोच. मग आता मी जवळपास 4 स्पून मूग डाळ घेतली आणि मी बारीक केलं. बघा ते व्यवस्थित बारीक नाही झालंय. पण चमच्याने पुन्हा आपण थोडंसं ते दाबून घेऊन पुन्हा मिक्सरला फिरवायचं आणि मग ते थोडं-थोडं करून एकदम पेशन्स पाहिजे याच्यासाठी. होतं ते बारीक. आता मी अशा पद्धतीने ते बारीक केलंय, की त्याच्यात डाळ राहिलेली नाहीये. तुम्ही पण असंच बारीक करायचं की त्यात डाळ राहता कामा नये. मी जवळपास सगळं मिश्रण तसंच बारीक केलंय. एकही पाण्याचा थेंब वापरायचा नाहीये ते मिक्सरमध्ये बारीक करताना. आता याच्यामध्ये आपण मिरची पावडर, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. धना पावडर आणि हिंग टाकून घेत आहे मी आता यामध्ये. मिरची पावडर किंवा हिरवी मिरची मी जरा कमीच वापरलाय कारण की आमच्याकडे कमी तिखट खातात. आता मी हे सगळं छान मिक्स करून घेत आहे. आता सांडगेची रेसिपी म्हणाल तर खूप सोपी रेसिपी आहे. फक्त एवढंच एक त्याच्यात टिप्स लक्षात ठेवायची, की जेव्हा आपण मिक्सरला डाळ बारीक करतो, तेव्हा तिच्यामध्ये जराही पाणीचा वापर न करता आपण ते बारीक करायचं आहे, मिश्रण तयार करायचं आहे. आता हे मी पाइपिंग बॅगच्या साहाय्याने मी सांडगे तुम्हाला करून दाखवणार आहेत. मी रबरनी वरतून व्यवस्थित लॉक करून घेतलं आहे आणि खालच्या भागामध्ये आपण थोडंसं कातरने कट करून घेऊन मी आता हे सांडगे तुम्हाला करून दाखवत आहे कसे. तुम्ही बघत असाल अगदी पटापटा होतात पाइपिंग बॅगच्या साहाय्याने सांडगे. किंवा तुम्ही आपला चकलीचा सोऱ्या असतो ना, त्याने सुद्धा तुम्ही करू शकता. पण मला तर पाइपिंग बॅगने खूप सोपं वाटलं. आता माझं पाइपिंग बॅगचं करणं बघून रिधानला पण खूप मोह झाला आणि त्याने सुद्धा हीच पाइपिंग बॅग घेतली आणि त्याने या पाइपिंग बॅगने त्याने करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर मी जेव्हा हाताने सांडगे तोडत होती, त्याला त्याचं पण खूप कौतुक वाटलं आणि त्याने स्वतः ते तसं करायला सुरुवात केली. अगदी छोटे-छोटे छान त्याने असे ते सांडगे बनवले हाताने. अशा कामात तो कधीच मागे नसतो. स्वतःहून अगदी मला मदत करायला उत्साहाने पुढे येतो. सगळे सांडगे मी आता तोडून झालेले आहेत. तुम्हाला दिसत असेल हे मी जवळपास 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये चांगले सुकवून घेतलेले आहे. तुम्हाला आवाजावरून लक्षातच येईल आता, की मी ते किती एकदम कडक सुकवले आहेत. एकदम कडक उन्हात 3 ते 4 दिवस हे सुकवलेले आहेत. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.